नमस्कार, मी सचिन सुधाकर बिरारी. औषध निर्माण शास्त्र म्हणजे बी फार्मसीची डिग्री घेतल्यानंतर MBA मार्केटिंग आणि MBA मटेरियल्स अँड लॉजिस्टिक्सचं शिक्षण घेऊन फार्मा इंडस्ट्रीमध्ये विविध कंपन्या, ज्याला आपण मल्टीनॅशनल कंपन्या असं म्हणू शकतो, यांच्या कॉर्पोरेट ऑफिसेस म्हणजेच मुंबईमध्ये 16 वर्षाचा माझा कामाचा अनुभव, ज्याला आपण वर्क एक्सपिरियन्स असं म्हणू शकतो. सो फार्मा इंडस्ट्री 16 वर्ष. तदनंतर 2016 पासून जेनरी लाईफ प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची स्थापना करून, म्हणजे त्या कंपनीचा मी संस्थापक आणि संचालक असून, जेनरी लाईफ प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीद्वारा स्वस्त औषधी केंद्र यांच्याद्वारे लोकांना परवडतील अशा स्वस्त दरात जेनरिक मेडिसिन्स महाराष्ट्रामध्ये आम्ही घेऊन आलेलो आहोत आणि लोकांची सेवा करत आहोत. तर आजचा या कार्यक्रमामध्ये आपला आजचा विषय आहे जेनरिक औषधे, नाण्याची दुसरी बाजू. चला तर मग आपण जाणून घेऊया जेनरिक औषधं आणि त्याबद्दलची खूप सारे संभ्रम किंवा रादर आपण म्हणू शकतो की त्याबद्दलचे काहीतरी मनात असलेले शंका आणि त्यांचे निरसन आपण या आजच्या विषयामध्ये आपण बघणार आहोत. मित्रांनो, आज घडीला मनुष्याचं जे आयुष्य आहे ते 3 गोष्टींवर फार अवलंबून आहेत आणि ते 3 म्हणजे 3 M's आपण म्हणू शकतो. फर्स्ट M इज त्याला म्हणू शकतो आपण की मनी, जो आज फार गरजेचा आहे. पैसा हा फार गरजेचा आहे, त्याच्या वाचून कोणाचंच आयुष्य चालू शकत नाही. दुसरा M येतो, तो तर आज म्हणजे सगळ्यांकडे आहे, सगळ्या ठिकाणी घेऊन जातात, तो म्हणजे मोबाईल. सेकंड M इज मोबाईल. आणि तिसरा, तुम्ही आणि मी कितीही अवॉइड करायचा प्रयत्न केला तरी ते अवॉइड होऊ शकत नाही. आणि थर्ड M इज मेडिसिन्स, म्हणजेच औषधं. सो जीवनावश्यक वस्तूंची महागाई आणि त्यावर लागणारा खर्च बघतात सगळ्यांना टेन्शन होत असतं. अरे बाबा, आता मला तरी कुणीतरी 40शीत गेलं की ऑटोमॅटिकच मग कार्डिओ डायबिटो, ज्याला आपण हृदयविकार किंवा शुगर अगदी कोलोक्वियल लँग्वेजमध्ये म्हणतात, तर काही ना काही व्याधी जडते. आणि ही व्याधी 2 दिवस किंवा 5 दिवसाची नसून ती अगदी विठ्ठलचरणी लीन होईपर्यंत त्यावर आपल्याला औषधं घ्यावी लागत असतात. आणि अशाच परिस्थितीमध्ये जर अगदी महागड्या कंपन्यांची जर औषधं आपल्याला लिहून दिली आहे, तर खरंच हा महिन्याचा खर्च आपल्याला फारच त्रासदायक ठरत असतो. आणि तो त्रासदायक खर्च न करता आपल्याला खूपशे ऑप्शन्स अवेलेबल असून सुद्धा आपण त्यांच्याकडे बघत नाही, किंवा माहिती असून काहीतरी कोणीतरी चुकीची माहिती दिल्यामुळे त्याचा आपण अवलंब करत नाही, आणि तो म्हणजे जेनरिक औषधं. चला तर मग आपण पुढच्या ज्या काही आपण या विषयामध्ये बघणार आहोत, तर जेनरिक मेडिसिन आणि त्याबद्दल असलेले काही संभ्रम किंवा त्याच्याबद्दल असलेली चुकीची माहिती आणि ती चुकीची का आहे, कशी आहे, ते सगळं आपण जाणून घेऊया. तर सर्वप्रथम मला सांगा की जेनरिक मेडिसिन म्हणजे काय. हा सगळ्यांना प्रश्न येतो. मी खूप ऐकलंय की अरे जेनरिक मेडिसिन ते स्वस्त असतात किंवा हे असतात, पण जेनरिक औषधं किंवा जेनरिक मेडिसिन्स म्हणजे नक्की काय. सो पॉइंट नंबर 1, जेनरिक मेडिसिन्स म्हणजे किंवा जेनरिक औषधं म्हणजे ब्रँडेड औषधातील मूळ औषध. आता हे झालं एक त्याची व्याख्या, पण कसं मला तुम्ही चटकन समजून सांगा असं कोणी म्हटलं तर अगदी सोपं आहे. ताप आल्यानंतर जेव्हा आपण डॉक्टरांकडे जातो तेव्हा डॉक्टरांनी आपल्याला चेक केल्यानंतर एक प्रिस्क्रिप्शन, म्हणजे ज्याला आपण डॉक्टरांची चिठ्ठी असं म्हणतो. सो डॉक्टरांच्या चिठ्ठीत तापावर आपल्याला बरे करण्याकरता जे औषध लिहून देतात त्याला म्हणतात, त्या कागदाला म्हणतात प्रिस्क्रिप्शन किंवा डॉक्टरांची चिठ्ठी. ते काय लिहून देतात तर ते XYZ कंपनीचा ब्रँड, जसं त्यांच्याकडे विविध मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह त्यांना भेटायला येत असतात आणि ते त्या कंपनीचा तो मॉलिक्यूल प्रमोट करत असतात. तर एक्झाम्पल द्यायचं झालं, तापाकरता क्रोसिन नावाचं औषध सगळ्यांना ठाऊक असेल. ओके, आता त्यामुळे डॉक्टर लिहून देताना तो बच्चूला लिहून दिलं सिरप क्रोसिन, म्हणजे क्रोसिनचे बाटली तुम्हाला त्या बाळाला द्यायची आहे. ओके, सो आता क्रोसिन म्हणजे काय. ऍक्च्युली क्रोसिन हे झालं ब्रँड नेम. ओके, आणि जर जेनरिक म्हणालात तर काय, मूळ औषध. आता हे क्रोसिन हे त्या ब्रँडचं नाव झालं, तर मूळ औषध काय आहे तर पॅरासिटामॉल. सो आता बघा, क्रोसिन हा ब्रँड प्रमोट केला जातो कुठल्या कंपनीचा तर ग्लॅक्सो नावाची कंपनी प्रमोट करत असते. म्हणजे ऍक्च्युली मूळ औषध आहे पॅरासिटामॉल, पण त्यांनी
ते स्वतः प्रमोट करतात. म्हणजे 4 लोकांना जेव्हा सांगतात, लोकांना म्हणजे डॉक्टरला जेव्हा प्रमोट करतात की डॉक्टर इन केस ऑफ फीवर, म्हणजे ताप आल्यानंतर तुम्हाला काय लिहायचं आहे तर तुम्ही क्रोसिन लिहून द्या. म्हणजे पेशंट बाजूच्या ज्या केमिस्टकडे गेला की त्याला ते क्रोसिन विकत घेता येईल, म्हणजे यांचा सेल्स वाढेल. ओके, सो ॲक्च्युली कुणालाही म्हणजेच कुठल्याही सर्वसामान्य माणसाला ताप आल्यानंतर लागतं काय तर पॅरासिटामॉल. मग हे पॅरासिटामॉल ॲक्च्युली तुम्ही कुठल्याही कंपनीचं घेऊ शकतात, कुठल्याही कंपनीचं. त्याची स्ट्रेंथ जी आहे ती फक्त मात्र तेवढीच हवी. तुम्हाला इथे गंमत सांगावीशी वाटते मला नक्कीच, की जसं मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं की ग्लॅक्सो नावाची कंपनी पॅरासिटामॉल हे क्रोसिन नावाने बाजारात विकत असते. हीच कंपनी म्हणजे ग्लॅक्सोच कंपनी पॅरासिटामॉल हेच मूळ औषध म्हणजे जेनरिक औषध कॅल्पॉल नावाने सुद्धा बाजारात विकते. तर आता म्हणजे सांगायचं हे आहे की प्रत्येक कंपनीचे विविध डिव्हिजन्स असतात. जसं मी एक म्हटलो की एक डिव्हिजन पॅरासिटामॉल हे औषध क्रोसिन नावाने विकते, तर त्याच कंपनीची दुसरी डिव्हिजन कॅल्पॉल नावाने विकते. आणि असं करून कॅल्पॉल म्हणजे पॅरासिटामॉल नावाच्या पूर्ण मार्केटमध्ये जास्तीत जास्त मार्केट शेअर त्यांना ते ग्रॅब करायचा प्रयत्न करत असतात. ओके, सो जर तुम्ही भारतात म्हणालात की असे पॅरासिटामॉल किती कंपन्या मार्केट करत असेल, तर सॉरी त्याचं परफेक्ट आन्सर मी देऊ शकत नाही. कदाचित त्या 1 लाखापेक्षा जास्त कंपन्या ते मार्केट करत असतील. कारण नोन कंपन्या म्हणाल तर ते अगदी बोटावर किंवा अगदी तुम्ही एक्सेल करून करू शकता, हे तर माहिती आहे. बट इवन देर आर सो मेनी, इवन अशा खूपशा लोकल कंपनीज आहेत की हे हाच बेसिक मॉलिक्यूल आहे आणि हा सर्वत्र घेतला जातो. हा फक्त मनुष्य प्राण्याकरता नाही, तर हा पशु पक्ष्यांमध्ये सुद्धा हा मॉलिक्यूल त्याच वेगळ्या वेगळ्या अनाल्जेसिक, अँटीपायरेटिक म्हणजेच अंगदुखी किंवा तापाकरता दिले जात असतो. ओके, सो जेनरिक औषधं म्हणजे काय तर अगदी सोपं आहे, ब्रँडेड औषधांमधील मूळ औषध. ओके, मग आता दुसरा प्रश्न येतो, आम्हाला आमच्या नातेवाईकांनी सांगितलं होतं ते घेतात, त्यांचं 150 रुपयाची स्ट्रीप असते, ती मात्र 22 रुपयाला मिळते आणि हे आम्ही ऐकल्यावर मात्र म्हणतो नको नको नको, खराब असेल. जेनरिक औषधं ही ब्रँडेड औषधांच्या कंपॅरिझनने किंवा तुलनात्मक केल्यावर खूप स्वस्त असतात. आता लोकांना ह्या मोठ्या फॅक्टमध्येच किंवा ही जी ऍक्च्युली वस्तुस्थिती याच्यामध्ये सुद्धा खूपशी चुकीची माहिती आहे सर्वसामान्य लोक. काय कारण मूळतः जेव्हा आपण भारतात बघतो की किंमत, एखाद्या वस्तूची किंमत देत असताना ती जर जास्त असेल, एक तर ही आपण त्याला म्हणू शकतो की इट्स अ बेसिक मेंटॅलिटी किंवा एक विचारसरणी असते, त्याकडे बघायचा दृष्टिकोन असतो. जास्त पैसे म्हणालेत की खूप इफेक्टिव्ह, आणि आता औषध म्हटलं तर अंगाला लागणार आहे, मग ते महाग असलं की तुम्हाला लवकर त्याचा इफेक्ट मिळू शकतो, अशी कदाचित चुकीची समज असते. पण इथे मात्र हे स्वस्त का आहेत ते जाणून घेणं फार महत्वाचं आहे. कुठलीही फार्मास्युटिकल कंपनी जेव्हा अशी मेडिसिन्स म्हणजे औषधं प्रमोट करत असतात, म्हणजे त्यांना खूप अतिरिक्त खर्च असतो. आता अतिरिक्त खर्च म्हणजे काय हो, आता ते औषध प्रमोट करत असताना त्यांना एक सेल्स फोर्स लागत असते. कारण की सपोज टेक एन एक्झाम्पल की भारतात तुम्ही ते फक्त मार्केट करत आहात, तर भारत एक मोठा देश आहे, त्यामध्ये खूप सारे स्टेट्स आहेत म्हणजे राज्य आहेत, मग राज्यांमध्ये खूप सारे शहरं आहेत म्हणजे तालुके, जिल्हे आले ते आले, आणि ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना त्या प्रत्येक डॉक्टरकडे जर पोहोचलं गेलं, जर कंपनीला त्यांच्या कंपनीचं रिप्रेझेंटेशन करता आलं, तर डॉक्टरला ज्यावेळी त्या पेशंट त्या आजाराचा समोर येतो, कदाचित त्यांना तो ब्रँड रिकॉल होतो आणि मग तो तुमचा ब्रँड लिहू शकत असतो. सो थोडक्यात काय तर एक मोठी सेल्स फोर्स असणं गरजेचं आहे. म्हणजेच मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह आपण तर बघितले असेल की जे टाय मध्ये किंवा बरोबर मोठी ब्रीफ केस असेल आणि ते जातात, त्यांचं काम काय असतं तर त्यांचं काम असतं डॉक्टरांना विविध मॉलिक्यूल मार्केटमध्ये काय अवेलेबल आहेत त्यांची माहिती देणे, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते त्या मॉलिक्यूल मधलं कुठला ब्रँड त्यांच्याकडे घेऊन गेलेले आहेत आणि ते कुठे अवेलेबल आहेत हे सांगणे. म्हणजे विविध आजारांबद्दलची माहिती आणि त्या आजारांना कुठल्या मॉलिक्यूलनी आपण बरे होऊ शकतो ही माहिती देण्याचं काम चालू असतं. आता हे सगळं करत असताना बट नॅचरली मनुष्य स्वभावामुळे काहीतरी गिव्ह अँड टेक बट नॅचरली येतं. तर
कंपनीला मुळतः खर्च असतो इतक्या लोकांची फील्ड फोर्स, म्हणजे खाली मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह, त्याच्यावर एरिया मॅनेजर, त्याच्यावर रिजनल मॅनेजर, मग झोनल सेल्स मॅनेजर, नॅशनल सेल्स मॅनेजर, अशी मोठी लेअर असते एक, तुम्ही म्हणू शकता. तर ह्या लोकांची सॅलरी म्हणजे त्यांना जे मासिक वेतन देणे, मग त्यांचं इन्सेंटिव्ह देणे, त्यांच्यावरचा रोज आपण ज्याला भत्ता म्हणू शकतो, ओके, TADA, हा खर्च असतो. आणि हा खर्च कुठून, कंपनी खिशातून तर नाही करू शकत. त्यामुळे ॲडिशनली ही कॉस्ट वाढते. प्लस प्रत्येक वेळी डॉक्टरांना व्हिजिट करताना त्या पेशंटला म्हणजे त्या मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हला काहीतरी ब्रँड रिकॉल किंवा ब्रँड रिमाइंडर देणे गरजेचं असतं. आता तो व्यक्ती समोरचा अगदी नोन असेल तर ठीक आहे, आता कोणीतरी एक सेलिब्रिटी उभे राहिली तर आठवू शकतो की तुम्ही तुमचं हाय का, पण एक सगळं आपण सर्वसामान्य माणूस असतो, त्यामुळे तो रिकॉल कसा करायचा. मग ह्या ब्रँड रिकॉल करता खूपशा गोष्टी फार्मा इंडस्ट्रीमध्ये केले जातात, ज्यामध्ये पिन पासून स्पेन पर्यंतचा खर्च केला जात असतो. आणि हा अतिरिक्त असल्यामुळे तुमच्या माझ्या खिशातूनच काढला जात असतो. ओके, आता पिन म्हणजे काय, तर इथे एक एक्झाम्पल घेऊया. एक छोटंसं व्हिजिटिंग कार्ड की ज्याच्यावर त्याचा ब्रँड रिकॉल लिहिलेला आहे, किंवा एखादं स्टिकर झालं, ओके, किंवा ज्याला आपण एक छोटं सायंटिफिक लिटरेचर, ज्याला LBL, लिव्ह बिहाइंड लिटरेचर, म्हणजेच ते सोडून जात असतात, सो दॅट डॉक्टरांना तो ब्रँड पण रिकॉल होत असतो. तर या सर्व गोष्टी करत असताना कंपनीला अतिरिक्त खर्च झालेला असतो. त्यामुळे ती कंपनी तो ब्रँड XYZ प्रॉफिट घेऊनच विकते. आणि म्हणून ब्रँड्स हे एक्सपेन्सिव्ह असतात. इन ॲडिशन टू दिस, म्हणजे याच्यामध्ये अजून एक ॲडिशन असा असतो खर्च, तो म्हणजे रिसर्च अँड डेव्हलपमेंट. आता रिसर्च म्हणजे काय, संशोधन, औषध संशोधन आणि त्याचं डेव्हलपमेंट करणं. ओके, म्हणजे काय, आता लेटेस्ट एक्झाम्पल घेऊया. सगळ्यांना ठाऊक आहे 2020 जसा चालू होतोय न होत होता, तर पूर्ण म्हणजे नाशिक नाही, महाराष्ट्र नाही, भारत नाही, तर जगाने एक मोठा पॅन्डेमिक डिसीज अनुभवला, ज्याचं नाव आहे कोविड किंवा कोरोना, राईट. सो COVID-19 हा सर्वत्र पसरत होता आणि सर्व जगामधून मोठ्या मोठ्या सायंटिस्ट, मोठ्या मोठ्या कंपन्या एक मॉलिक्यूल किंवा एक औषध त्या आजाराला बरं करेल याच्यावर रिसर्च अँड डेव्हलपमेंट करत होत्या. ओके, आता जेव्हा आपण म्हणतो औषध निर्माण शास्त्र, त्याचं रिसर्च अँड डेव्हलपमेंट हे काही 1 महिना 2 महिना असं कधीही नसतं. इट इज फॉर अ लॉंग प्रोसेस. ही फार मोठी प्रोसेस असते. कसं, कारण इथे तो आजार काय आहे हे पहिले जाणून घेतलं जातं. त्या आजारावर मग आपल्याला कुठल्या पद्धतीचं असं रामबाण उपायाने कुठलं औषध दिले जाऊ शकतं याबद्दल विचार केला जातो. आणि सगळ्यात महत्वाचं, तो विचार केल्यानंतर त्याची जडणघडण घडवून म्हणजेच डेव्हलपमेंट करून तो मॉलिक्यूल किती कमीत कमी साईड इफेक्ट मध्ये तो आपल्याला अवेलेबल करून देता येणार आहे, नंबर 1. नंबर 2, किती कमीत कमी डोसेस मध्ये तो इफेक्टिव्ह ठरणार आहे हे पण बघितलं जात असतं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्या 2 गोष्टी, इफेक्टिव्हिटी बघितलं आणि त्याचा इफेक्ट पाहिला, आणि तिसरी गोष्ट महत्वाची म्हणजे सेफ्टी. सगळ्यात महत्वाची गोष्ट सेफ्टी पण असणं गरजेचं आहे. मग ही सेफ्टी एकदा का मॉलिक्यूल तुमच्या हातात आला आहे तर ती सेफ्टी बघण्याकरता क्लिनिकल ट्रायल्स मधनं तो जातो. फेज 1, फेज 2, फेज 3, फेज 4, जिथे या गोष्टी सुरुवातीला इन विट्रो म्हणजेच मानवी शरीरात असलेली जी जडणघडण असते तशीच जडणघडण बाजूला लॅबोरेटरीमध्ये बनवली जाते आणि त्याच्यात त्याचं फार्माकोकायनेटिक्स आणि फार्माकोडायनॅमिक्स, ज्याला आपण म्हणतो ADME, म्हणजे ॲब्सॉर्प्शन, डिस्ट्रीब्युशन, मेटाबॉलिझम आणि एक्सक्रेशन, म्हणजे औषध घेतल्यानंतर ते किती वेळात विरघळतं, त्यानंतर ते किती पटकन आपल्या रक्तामध्ये ते जातं आणि त्यानंतर ते पसरून तो वरचा थेरप्युटिक इफेक्ट ज्याला म्हणतो की जो आपल्याला लागणार आहे तो राहतो, त्याच्यावर डोसेज अवेलेबल असतात. आणि लास्ट त्याचा उपयोग झाल्यानंतर एक्सक्रिशन म्हणजे ते शरीराबाहेर काढणं, हा स्टडी पहिले महत्वाचा असतो. तर तो फेज 1, फेज 2, फेज 3 मध्ये हे सगळ्या गोष्टी क्लिअर होतात. त्यानंतर मग त्या ज्या आजारावर हे औषध चालू आहे त्या आजारावरचं नॉर्मल पेशंट्समध्ये त्याचा काय उपयोग होतो, देन तो आजारवाल्या पेशंटमध्ये त्याचा काय इफेक्ट होतो, हे सगळं झाल्यानंतर म्हणजे त्याच्या आधी एकदा ॲनिमल स्टडीज होतो. तर अशा एकदा
फेज 1, फेज 2, फेज 3, फेज 4 ट्रायल झाल्या. एवढं सगळं दिव्य पार पाडल्यानंतर तुम्हाला ग्रीन सिग्नल मिळतो, येस, की तुमची कंपनी आता हा मॉलिक्यूल म्हणजे हे औषध बाजारामध्ये घेऊन येऊ शकतात. आणि कुठल्याही कंपनीला जेव्हा असा ग्रीन सिग्नल मिळतो तर ऑटोमॅटिकली ती कंपनी लगेचच त्या मॉलिक्यूलचे किंवा त्या औषधाचं पेटेंट अक्वायर करते. ओके, तर पेटेंट अक्वायर करतं म्हणजे काय, म्हणजेच विक्रीचे हक्क, मार्केटिंग आणि विक्रीचे हक्क ते स्वतःकडे ठेवत असतात. कारण की त्यांनी नंबर ऑफ इयर्स बघितलेली असतात, त्याच्यावर खर्च केलेला असतो, म्हणजे मनुष्यबळ असतं, वेळ दिलेला असतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पैसा सुद्धा खर्च केलेला असतो. सो बट नॅचरली कुठलीही कंपनी, कुठलीही औषध निर्माण कंपनी त्याचा पेटेंट घेण्याचा प्रयत्न करतो. आता जेव्हा आपण पेटेंट म्हणतो तर लहानपणापासून आपल्याला माहिती आहे की अरे इलेक्ट्रिसिटीचा शोध कोणी लावला तर आपण लगेच पटतो, बल्बचा शोध कोणी लावला की थॉमस अल्वा एडिसन, किंवा ग्रामोफोनचा कोणी लावला, हे आपले सगळे नावं पाठ आहे आणि आजही पेटेंट ती त्यांच्याच नावावर आहे. पण फार्मा इंडस्ट्रीमध्ये मात्र तसं नसतं, कारण ही जी काही औषधं सापडली जातात किंवा ज्याचा रिसर्च आणि संशोधन केले जात असतात त्याचा उपयोग सर्वसामान्यांना किती इंटेन्सिटीमध्ये, किती तीव्रतेत आहे यानुसार पेटेंटचा पिरियड म्हणजेच कालावधी हा ठरलेला असतो. एक्झाम्पल तुम्हाला द्यायचं ठरलं तर एखादा असा आजार आहे की ज्याचा पूर्ण जगामध्ये फार कमी पेशंट्स आहेत, म्हणजे कमी रुग्ण आहेत, तर त्या मॉलिक्यूल करता कदाचित त्या कंपनीला लॉंग टर्मचं पेटेंट मिळू शकतं. पण याच्याच कॉन्ट्राडिक्टरी म्हणजे याच्याच परस्पर विरोधी, सपोज तो आजार असा आहे की जो सर्वत्र आहे, म्हणजेच त्याची सर्वसामान्यांना गरज आहे, आणि असं असताना त्या कंपनीला कधीही लॉंग टर्म करता पेटेंट मिळतच नाही, कारण त्याचा उपयोग हा सर्वसामान्यांना होणं गरजेचं आहे, त्यामुळे त्याची किंमत कमी असणं गरजेचं आहे. पेटेंट म्हटलं तर मग इथे ऑफकोर्स मनमानी असते. मनमानी म्हणजे तुम्ही तुमची प्रीमियम प्राइस लावू शकतात, पण एकदा का पेटेंट ऑफ होतं की मग मात्र प्राइस सरकार डिपेंडिंग अपॉन युसेज, जर त्याचा सर्वसामान्यांकरता मोठा युसेज असेल तर सरकार त्याला DPCO म्हणजे ड्रग प्राइस कंट्रोल ऑर्डरच्या कॅटेगरीमध्ये टाकते. म्हणजे सरकार सांगते की या औषधाची किंमत याच्यापेक्षा जास्त नसलीच पाहिजे. तर मग असे ही औषधं ज्यांच्या या किमती म्हणजेच DPCO हा प्रोडक्ट ची प्राइजेस हे सरकार त्या कंपनींना सांगत असते. आता म्हणजे मूळतः काय आहे तर कुठलीही औषध निर्माण कंपनी जेव्हा तो मॉलिक्यूल मार्केटमध्ये लॉन्च करत असते त्यावेळेस ते करत असताना ते पेटेंट घेत असते, आणि ज्या कालावधीपर्यंत त्यांना ते पेटेंट मिळतं तोपर्यंत ती कंपनी त्याच्यावर प्रीमियम प्राइसमध्येच ते विकत असते आणि त्या प्रीमियमचा ते फायदा घेतच असतात. मग आता पुढे काय घडतं तर एकदा का हे असं पेटेंट संपुष्टात आलं, ज्याला आपण म्हणतो एक्सपायरी ऑफ द पेटेंट, मग आता काय घडू शकतं, आता मग इतर ज्या कंपन्या मार्केटमध्ये अवेलेबल आहेत त्या सुद्धा त्यांना हा मॉलिक्यूल ऑलरेडी माहिती आहे, सो त्यांना पुन्हा हा अतिरिक्त खर्च रिसर्च अँड डेव्हलपमेंटवर करायची गरज नाहीये. मग अशा बाकीच्या कंपन्या त्यांना ऑलरेडी याबद्दल माहिती असते आणि त्या तोच मॉलिक्यूल मी टू ब्रँड, ज्याला मी टू म्हणजे मी सुद्धा असा मार्केटमध्ये आणत असतात. पण याची किंमत ठरवताना मात्र त्यांचा जास्त खर्च झाला नसल्यामुळे, काहीच खर्च नसल्यामुळे त्या प्राइजेस ॲज कम्पेअर टू इनोव्हेटर म्हणजे ज्यांनी संशोधन केलंय त्यामध्ये बऱ्यापैकी कमी किमतीत त्या मार्केटमध्ये आणत असतात. ओके, तर आता हे झालं, आपण बघितलं की एक इनोव्हेटर येतो आणि त्या पेटेंटचा, त्या मॉलिक्यूलचा पेटेंट संपल्यानंतर मी टूज आर ऑल्सो जम्पिंग इन टू द मार्केट, ते सुद्धा येतात आणि मग जास्तीत जास्त डॉक्टर्सला व्हेरियस ऑप्शन्स अवेलेबल असतात. सो दॅट काही वेळा काय घडतं, अनफॉर्च्युनेटली दुर्दैवाने काय घडतं की एखाद्या आजाराला बरे करण्याकरता डॉक्टरांना पण दुसरा ऑप्शन नसतो की तो पेटेंटेड मॉलिक्यूल महाग जरी असला तरी लिहावा लागत असतो. ही पण एक नाण्याची बाजू आहे. अरे की बऱ्यापैकी असं म्हणतो मग अरे इथे मग डॉक्टरच खराब आहेत का किंवा काय, हाताची पाचं बोटं सारखी नसतात, व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती असतात. सो हा कन्स्ट्रेंट किंवा ही अडचण आपण सुद्धा समजून घ्यायला पाहिजे असते. म्हणजे वन साइड एक म्हटलेच जातं की येस तिथे खूप चालतं, मगाशीच मी बोललो पिन पासून स्पेन पर्यंत त्यांच्यावर खर्च होत असतो. सो बट नॅचरली रेसिप्रोकेशन म्हणजेच चिठ्ठ्या लिहून देण्यात ते त्यांना मदत करत असतं. ही एक बाजू असली तरी दुसरी बाजू ही पण विचार करायला पाहिजे की काही आजारांमध्ये पेटेंटेडच मॉलिक्यूल असल्यामुळे एक्सपेन्सिव्ह म्हणजेच महागडी औषधं लिहून देणे गरजेचं आहे. सो आपण आता बघत आहोत पेटेंट ऑफ झाल्यावर म्हणजेच
तिथे कुठलीही कंपनी आयदर मी टू ब्रँड म्हणजेच ब्रँड मार्केटमध्ये आणू शकतात. जसं मग मी एक्झाम्पल दिलं, ग्लॅक्सो कंपनीने त्यांचं इनोव्हेटर मॉलिक्यूल आहे तो म्हणजे पॅरासिटामॉल, तो एका डिव्हिजनमध्ये लॉन्च केला आणि दुसऱ्या डिव्हिजनमध्ये सुद्धा त्यांनी क्रोसिन, कॅल्पॉल अशा विविध केल्या आणि मग खूपशा कंपन्या घेऊन आल्यात. त्याचबरोबर जेनेरिकमध्ये सुद्धा खूपशा कंपन्यांनी ते आणलेलं आहे. सो जेव्हा तुम्ही म्हणतात इनोव्हेटर प्रोडक्ट तर त्याची प्राइस ही खूप हाय असते. जेव्हा पेटंट ऑफ होतो तेव्हा मी टू ब्रँड बऱ्यापैकी कमी किमतीत तो विकू शकतो, कारण त्याला रिसर्च अँड डेव्हलपमेंटवाला मोठा खर्च नसतो. आणि याच्या पुढे अजून एक मोठा आणि बेस्ट ऑप्शन असतो, तो म्हणजे जेनेरिक. म्हणजेच काय तर मूळ औषध, ते इवन ह्या मी टू ब्रँडपेक्षा अजून कमीत कमी किमतीत ते देऊ शकत असतात. ओके, आता मग जेनेरिक म्हणजे काय आणि ते कसं घेतलं पाहिजे हा एक प्रश्न येत असतो. तर जेनेरिक म्हणजे काय आपण बघितलं की ब्रँडेड औषधांमधील मूळ औषध, पण त्याचा रंग म्हणजे त्याचा कलर, साईज, शेप हा वेगळा असू शकतो. बऱ्यापैकी काय म्हणतात म्हणजे अगदी काही एक्झाम्पल द्यायचं ठरलं तर आमच्या स्वस्त औषधी केंद्रात येतो की एक पेशंट येतो आणि तो जरासा दचकत घाबरतच आलेला असतो. स्वस्त औषधी केंद्र आहे, 4 लोकांनी वेगळ्या गोष्टी, चुकीच्या गोष्टी सांगितलेल्या असतात आणि आत आल्यानंतर मग तो दाखवतो की तुमच्याकडे हे मिळेल का. तर मग फार्मसिस्ट चटकन ते वाचून सांगत असतो, हो काका किंवा जे काय आजोबा जे काय वय असेल त्यामुळे की सर हो हे अवेलेबल आहे. फॉर एक्झाम्पल त्यांना गेल्या 19 वर्षापासून ते हृदयविकाराकरता मे बी ॲम्लोडिपिन किंवा ॲटेनिलॉल हे मॉलिक्यूल आहे, त्याचं औषधांचं नाव आहे, ते घेत असतील. किंवा इवन डॉक्टरांनी लेटेस्टमध्ये त्यांना सार्टन डेरिव्हेटिव्स म्हणजे टेल्मेसार्टन नावाचं औषध कदाचित घेत असतील. आता 19 वर्ष म्हणजे कमी कालावधी नाही मित्रांनो, आणि तिथे त्यांना ती सवय झालेली असते की तीच पांढऱ्या रंगाची आणि गोल आकाराची गोळी. आता मग होतं काय, फार्मासिस्ट हे सगळं त्यांना सांगतात. ओके, आणि हे सांगितल्यानंतर जी स्ट्रीप त्यांच्या समोर येते तर ते बघतात, अरे हिचा रंग तर तांबडा आहे आणि हिचा अंडाकृती शेप म्हणजे आकार आहे. मग चटकन ते म्हणत येतात, नाही 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 ती गोलच गोळी असते, हृदयविकार म्हटला की ती गोल गोळी असते आणि तिचा रंग पांढरा असतो. तर फ्रेंड्स असं नाहीये. ज्याला आपण म्हणतो कंपनीच्या थॉट प्रोसेसनुसार, विचारसरणीनुसार किंवा त्यांना काय आवडतं किंवा त्यांनी काय सिस्टम ते फॉलो करतात यानुसार कलर, साईज, शेप म्हणजेच आकार किंवा रंग हा वेगळा असू शकतो, पण त्याच्यामध्ये असलेलं कंटेंट ज्याला आपण म्हणतो की त्याची मात्रा, ती मात्र सेम असणं गरजेचं आहे. एक्झाम्पल द्यायचं ठरलं तर लहान मुलांकरता पॅरासिटामॉल 100 मिलीग्राम किंवा 200 मिलीग्राम पर्यंत डोसेस चालतो, तर तो लहान मुलांकरताच इफेक्टिव्ह असणार आहे. तो ॲडल्टने डोस घेतला तर तो सब डोस म्हटला जातो. मग ॲडल्टचा डोस काय तर पॅरासिटामॉल 500 किंवा अगदी ताप असेल तर 650 हा दिला जात असतो. ओके, सो सांगणं हे नुसतं पॅरासिटामॉल याच्यात आहे, याच्यात पण पॅरासिटामॉल आहे असं न बघतात, पॅरासिटामॉल 500 याच्यात आणि याच्यात पण 500 आहे का, म्हणजे ती मात्रा ती सुद्धा फार महत्वाची असते. कारण मूळतः औषधाचा गुणधर्म तोच असतो. त्यामुळे तुम्ही कुठलाही कंपनीचा ब्रँड घेत असाल म्हणजे तुम्ही त्याचं सेवन करत असाल तर त्याचं ADME मगाशी मी जो उल्लेख केला, फार्माकोकायनेटिक्स, ॲब्सॉर्प्शन, डिस्ट्रीब्युशन, मेटाबॉलिझम आणि एक्सक्रिशन हे बदलत नाही. मग त्याला तुम्ही नाव ABC द्या किंवा त्या ब्रँडला नाव XYZ द्या, आत औषध तेच, त्याचे गुणधर्म तेच, त्याची घेण्याची प्रोसेस तीच, त्याची स्टॅबिलिटी तीच, त्याची एक्सपायरी तीच, त्यामुळे त्याचा इफेक्ट तोच असतो. थांबा, नुसता इफेक्ट नाही तर साईड इफेक्ट सुद्धा तोच असतो. तर या औषधांनाच म्हणजे जेनेरिक औषधांना इफेक्ट आणि साईड इफेक्ट अगदी सेम असतात, जे तुमच्या ब्रँडमध्ये असू शकतात. तेव्हा याचा रंग, कलर, साईज, शेप वेगळा आहे म्हणून मी ते नाही घेतलं पाहिजे किंवा त्याच्याने मला त्रास होईल असं काहीही नसतं. त्याचा कलर, साईज, शेप कुठलाही असू द्या, त्याच्यातली मात्र मात्रा म्हणजेच कंटेंट आणि त्याची जी मात्रा जी आहे ती सेम आहे का एवढंच आपल्याला फक्त बघायची गरज असते. आणि ती घेतल्याने जो कुठलाही तुमचा तो त्रास आहे म्हणजे जो आजार आहे तो 100% बरा होणारच आहे, हा विश्वास आपण ठेवलाच पाहिजे. कारण मगाशी मी जे सांगितलं, मूळ औषधाच सेम असल्यामुळे, त्याचे गुणधर्म सेम असल्यामुळे त्याचं सगळ्या गोष्टी ह्या सारख्याच तुम्हाला फायदेशीर ठरणार आहेत.
आता काही मंडळींच्या मनात असे प्रश्न असतात की जेनेरिक औषधं जे असतात, जेनेरिक्स, हे घेतल्याने उशिरा इफेक्ट मिळतो. हा पण एक मोठा मिथ ज्याला आपण म्हणायचं की त्याच्याबद्दलचा असलेला ॲक्च्युली हा संभ्रम आहे किंवा रादर शंका आहे. तर असं काही नसतं. मगाशी मी जो एक उल्लेख केला होता की फार्मॅकोलॉजी म्हणजे डॉक्टर्स म्हणजे मेडिसिन्समध्ये शिकताना फार्मॅकोलॉजी नावाचा एक विषय हा शिकवला जातो. तसंच औषध निर्माणशास्त्र म्हणजेच फार्मसीमध्ये सुद्धा फार्मॅकोलॉजी नावाचा सब्जेक्ट असतो, कारण हा विषय असतो, कारण तो आपल्या बॉडीशी रिलेटेड असतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शरीर रचना काय, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे औषध तुम्ही घेणार आहात त्याचा शरीरावर काय, कुठे कुठे, कधी कधी, किती वाजता, कशा कालावधीनंतर इफेक्ट असतो, तो त्याच्यामध्ये अभ्यास केलेला असतो. तर हे जेनेरिक औषधं घेतल्याने उशिरा इफेक्ट मिळतो, हा पण एक मोठा गैरसमज आपल्या मनात आहे. का? मगाशी मी जे सांगितलं ADMA म्हणजे ॲब्सॉर्प्शन, डिस्ट्रीब्युशन, मेटाबॉलिझम अँड एक्सक्रीशन, हे त्या मॉलिक्युलचं अगदी तुम्ही ABC नावाने घेतलेला ब्रँड असो की XYZ नावाने घ्यायला असो, बदलणार नाही. त्यामुळे जेनेरिक घेतल्यामुळे आता बापरे 5 दिवसांनी त्याचा इफेक्ट चालू होईल असं बिलकुल मनात आणायचं नाही. कारण ते तेच औषध आहे, त्याची कार्यक्षमता पण तेवढीच आहे, त्याचा इफेक्ट पण तेवढाच राहणार आहे. त्यामुळे हा पण एक मोठा गैरसमज आहे. बऱ्याच मंडळींच्या मनामध्ये अशी एक शंका असते किंवा गैरसमज असतो की ब्रँड जे आहेत ते मोठ्या मोठ्या काय म्हणतात सोयी असलेल्या ठिकाणी बनवले जातात किंवा मोठी मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी असेल अशा ठिकाणी बनवले जातात, आणि त्याचबरोबर जेनेरिक स्वस्त काय आहेत ते छोट्या मोठ्या ठिकाणी बनवले जातात, त्यामुळे त्यांची किंमत कमी, असा पण एक मोठा गैरसमज आहे. अन्न व औषध प्रशासन ज्याला आपण FDA फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन असं म्हणत असतो, तर फक्त महाराष्ट्रात नाही तर भारतात नाही तर जगभरात फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजेच अन्न व औषध प्रशासन नावाची संस्था असते. आणि ही संस्थेचं कामच असतं की फूड म्हणजे जे आपण बाहेर खातो ते फूडची रेग्युलेशन, त्याचबरोबर ड्रग्ज म्हणजेच औषधांचं रेग्युलेशन हे बघायचं असतं. ओके, तर भारतातलं जेव्हा आपण गोष्ट करत आहोत तर भारतातील अन्न व औषध जी संस्था आहे ती फार ॲक्टिव्ह आहे की ते तुम्ही इवन नॉर्मली एक विक्री करण्याकरता जेव्हा परवाना म्हणजेच नॉर्मल मेडिकल करता जरी तुम्ही अप्लाय करताना तुम्हाला खूपशा गोष्टींचा कॉम्प्लायन्स करणं गरजेचं असतं, तेव्हा तो तुम्हाला मिळत असतो. तर हे जेव्हा प्रोडक्शनची गोष्ट करतो ती तर फार मोठी डिफिकल्ट आहे. म्हणजे तुम्हाला खूप गोष्टी कॉम्प्लायन्स केल्या तरच तुम्हाला त्याचा परवाना मिळणार आहे. नुसतं केल्या नाही त्या फॉलो होतात की नाही. म्हणजे IPQC ज्याला आपण म्हणतो IPQC म्हणजे इन प्रोसेस क्वालिटी कंट्रोल होतं की नाही, CGMP करंट गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस फॉलो होतात की नाही, शिक्का असणे आणि फॉलो करणे याच्यात पण फरक आहे. त्यामुळेच कुठलाही औषध निर्माता ऑलवेज खूप या गोष्टीमध्ये सिरियस असतो, तो सिरियसली विचार करत असतो. जर मी क्वालिटी ॲस्पेक्ट्स जर देऊ शकलो नाही तर म्हणजे मग काय, तर म्हणजे फार मोठा अर्थ. तर म्हणजे काय आहे, एक तर तुम्हाला आर्थिक तुमचं नुकसान पण होणार आहे, पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला मोठा दंड लागू शकतो, आणि दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची कारावास, 3 ते 5 वर्षाचा सश्रम कारावास तुम्हाला भोगावा लागतो. बरं, हे कोणाला, ज्यांनी बनवलं म्हणजे जो कारखान्यात कामगार होता त्याला नसतं, जो त्या कंपनीचा मालक असतो त्याला असतं. तर असं कुठेही नाहीये की जेनेरिक औषधं कुठेही काउशेड्समध्ये म्हणजे आपण म्हणतो ना गोठ्यात बनतात म्हणून स्वस्त आहे, आणि मोठे मोठे ब्रँड्स मात्र मोठ्या फॅसिलिटीज बनतात त्यामुळे ते महाग आहे, असं नाही आहे. जी काही प्रोसेसेस असतात दोज आर ऑल सेम, ते सारख्याच असतात. पण इथे म्हणून मला सांगायचा मुद्दा हा आहे की कदाचित असं होऊ शकतं, म्हणजे मग कदाचित तुम्ही म्हणाल की अरे नाही, पण मग अमुक कंपनीचं त्यावेळी एक बॅच कुठेतरी पकडली गेली आणि ती स्प्युरियस होती, म्हणजे बनावट होती. येस, मगाशीच मी एक उल्लेख केला होता की हाताचं पाची बोटं सारखे नसतात, बनावट. मग लोकांना लालच असते. तर इनफॅक्ट कोविडमधलंच एक्झाम्पल सांगतो की MP मध्ये फार मोठ्या प्रमाणात रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा सापडलेला, आणि ॲक्च्युली त्याच्यामध्ये काहीही नव्हतं. आता ही
त्यांची मानसिकता होती किंवा त्यांची ती प्रवृत्ती होती की लोकांना फसवून पैसा कमवणे, आणि त्यांनी अक्षरशः ग्लुकोज पावडर टाकून सुद्धा रेमडेसिवीर इंजेक्शन एवढ्या महागात विकले. आणि ती आकडा तुम्ही प्रत्येक न्यूजपेपरमध्ये पण वाचलं असेल की जप्त करतानाच मोर दॅन 3 लाखापेक्षा जास्त तिथे वायल्स सापडली होती. आणि प्लस बाकीची तर काय म्हणतात पॅकेजिंग मटेरियल वेगळंच होतं. सो 3 लाख गुणिले 3,000, आय डोंट नो व्हॉट इज द अमाऊंट, सो विच इज द ह्यूज अमाऊंट. पण मग ती त्यांची मानसिकता आहे. आणि पण त्यांची शिक्षा त्यांना झाली पण. म्हणजे असं आहे की कोंबड्याला झाकल्याने दिवस उजडत नाही असं होत नाही. कोंबडा कधी ना कधी बांग देतोच आणि लोकांच्या समोर येतच. तर तसाच प्रकार झाला. सो मला इथे एकच मुद्दा सांगायचा आहे की वेन इट कम्स टू जेनरिक, जेव्हा जेनरिक्स औषधांबद्दल मोठी गोष्ट येत असते तर तेव्हा ही गैरसमज मनात ठेवू नका कुठल्या पण पद्धतीने, जसं की ते ब्रँड हे मोठ्याच ठिकाणी बनवले जातात किंवा हे नाही. पुढचं एक असा मला इथे सांगावं असा प्रकर्षाने जाणवतं की आता हे सगळं आपण बघतोय जेनरिक का कुठे कसं आहे, पण मग ते ओळखायचं कसं हो, असा पण एक प्रश्न मनात येऊ शकतो. ते ओळखायचं कसं? आता कुठलंही औषध असतं त्याला मगाशी आपण म्हणजे बोललो की ते त्याचे गुणधर्म असतात. इट इज अ बेसिकली मॉलिक्यूल किंवा तो जे काय असतं ते रसायनच आहे, तर त्याला गुणधर्म आहे. त्यामुळे त्याच्या गुणधर्मानुसार त्याचं पॅकेजिंग असणं पण गरजेचंच आहे. एक्झाम्पल, तुम्ही जर काही वेळा एखादं कुठलं औषध घेतलं असेल तर ती जी बाटली असणार आहे तिला आम्ही आमच्या लँग्वेजमध्ये म्हणताना ॲम्बर कलर बॉटल असं म्हणतो, किंवा आपण सर्वसामान्य भाषेमध्ये काळ्या रंगाची बॉटल असते ती. आता ही काळ्या रंगाचीच बॉटल का? तर आतले औषध हे जास्तीत जास्त स्टेबल, म्हणजे त्याचे जे गुणधर्म आहेत ते स्थिर असले पाहिजे, आणि ते सूर्यप्रकाशाने जर अफेक्ट होत असतील, म्हणजे त्याचा जर त्याच्यावर इफेक्ट होत असेल, तसं घडू नये म्हणून ॲम्बर कलर बॉटलमध्ये ते दिले जात असतात. काही ट्रान्सपरंटमध्ये पण अवेलेबल असतात. तर सांगायचं आहे की मग पॅकेजिंग हा मुद्दा येतो. तर पॅकेजिंग एखादा म्हणतो की मग मला आता पॅकेजिंग हे मित्रांनो प्रेझेंटेशनची गोष्ट येते. म्हणजे विचार करा कुठली अगदी काय म्हणतात की तुम्ही अगदी छोटी गोष्ट घ्यायला गेल्यानंतर त्याच्यात बघतात की पॅकेजिंगवर काही मोठा खर्च केलेला असतो आणि त्यामुळे त्या वस्तूची किंमत वाढलेली असते. पण मग तुम्ही म्हणाल मग जेनरिक औषधात पण तसंच आहे का? तर बेसिक पॅकेजिंग मात्र ती लागणारच आहे. हा फरक इथे येऊ शकतो की पॅकेजिंग करताना एखादा ब्रँड हा मोनोकार्टन MC मोनोकार्टन म्हणजे एका स्ट्रीप करता, म्हणजे एका काय म्हणू शकतो आपण त्याला, एका स्ट्रीप करता ते एका एन्व्हलपमध्ये पॅक केलं जातं, म्हणजे तो एक्स्ट्रा खर्च तिथे करतोय. बट जेनरिकमध्ये शक्यतो तुम्हाला ही गोष्ट सापडणार नाही, बिकॉज तो ॲडिशनल खर्च आहे. तो बॉक्स म्हटला की मग त्याचा जो काही पुष्टा लागतो, त्याला जी शाई लागते, त्याला प्रिंटिंग कॉस्ट, त्याला डिंक म्हणजे गमिंग कॉस्ट लागते, आणि ते मोल्ड करताना, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे जे बनत असताना इव्हन तो व्यक्ती त्याला घालायचं आहे, म्हणजे ते मला लेबर कॉस्ट पण आली. एक स्ट्रीप घेतली, तो बॉक्स घेतला आणि मोनोकार्टन एकेका टाकायचं, आणि मग ही 10ची थप्पी एका बॉक्समध्ये अजून ॲड करायची. तर असं नसतं. तर त्यामुळे जेनरिक्सची पॅकेजिंग ही तुम्हाला जी मूलभूत पॅकेजिंग आहे तसंच तर येणारच आहे. तर मित्रांनो, जेनरिक औषधे नाण्याची दुसरी बाजू याचा भाग 1 आपण इथे थांबूया. धन्यवाद.